माय पोरग किती वेळचं गेलं माय बाहेर, अजून काऊन नाही आलं, खेळायला गेलं किती वेळचं उन्हाचं. या अशी काय लेकराले पाठवते मा, ध्यान देत नाही काही नाही. रम्या बिनगोर वावरात जाते मा, लेकराले सांगते नाही, अशी काही सांगत नाही. त्याला सांगून जायचं हा मी तरी कितीवर लक्ष ठेवा मा, असं आहे. बात चाट मारून गेलो वाटते बाहेर. आता वावरातून आनंद रम्या, रम्याला चांगलं सांगत होता पोराने सांग म्हणून. उठलं की बाहेर पडायला, उगं भांडण गिनन करायचं लेकरासोबत, लेकर मारा गिरायचे. किती वेळचं बाहेर गेलं अजून आलं नाही आणि ते अशी सांग म्हणतो. बिनगोर बसते ते घरात. हा लेकराला सांगायचं, ध्यान ठेवायचं. मी कितीवर लक्ष ठेवायचं आता लेकरावर. माय बापा कुठे गेलता रे, काय लढून राहिला रे तू. आता सोनियानं ककवा मारलं रे तुला, म्हणलं ना जाऊ नको बाहेर, कशाला गेलता रे बा. माय किती मारला माय मेहनत मला. माय वा इकडे मा इकडे चल बरं. सोन्यानं असं कसं धक्का दिला. हा तुला म्हणलं होतं ना बाहेर जाऊ नको करून खेळाले, घरातच थांब म्हणलं. एवढं ऊन आहे, हा टीव्ही पाहायचं, ते मोबाईल पाहायचा, कायला गेला तू बाहेर. म्हणजे माहित आहे त्या पार्वतीची नातू लय खडूस आहेत. हा एकटे लेकर दिसले की मारायला द्यायला काय वाटायला पाहिजे की नाही. माय बा लढ नको मा, लढ नको. आम्ही त्या सोन्याला त्या सोनीला सांगतो एवढ्याले झाले मा, लहान पोराले नातवाले मारते तर हा त्याला काही वाटायला पाहिजे की नाही पाहिजे. एकट्या लेकाला दिसले की मारायचेच करते तर. किती मारलं माय माय लेकाले, किती मारलं माय. आमच्या रमेवी कुठे गेले की अशी बसली घरात. हो ना मा सांगतोच आता थांब. हा मागच्या वेळेस असंच मारलं. चल बा म्हणलं लेकर लेकर खेळतील. हा यायला काही कळायला पाहिजे की नाही. एवढ्या लेकराला किती मारलं माय माय, एवढ्या लेकराले. हा ते अशी तू आली आई काय कोण राहिली घरात, तिला आवाज द्यायला लागेल. हे असे बाहेर आहे ना, त्या लेकराला किती मारलं, लक्ष देत नाही काही नाही, लेकरा ध्यान देत नाही. मी कितीवर पाहायचं, किती मारलं माय माय पोराले. काय आई काय झालं, काय म्हणून राहिलं त्या. तरी तुला म्हणलं होतं ना जाऊ नको म्हणून, घरीच बस रे जाऊ नको. हा लेकर भानगडी करते तर लेकर भानगडी केली तर काय करावं मग, मोठ्यानं कसं बोलावं मग. हा म्हणलं होतं ऊन आहे बाहेर नको जाऊ. हा त्याला बाबाही सांगून गेले होते वारा जाताना की नको पाठवू म्हणून, तरी ऐकत नाही पोरग गेलंच. त्याला काय सांगते व, ते लहान आहे ना, तुला कळायला पाहिजे ना. लेकराला पाठवायचं की नाही, लक्ष द्यायचं की नाही. लेकर कुठं बाहेर गेलं किती वेळ चाललं नाही काही पता नाही. हा मी इथून पाहूनच राहिली किती वेळची त्याची वाट. मस्त बसली लेकरू आहे की नाही घरात पाहायचं की नाही. मा अशी कशी माय तू मला काय सांगता आई, मी कायच्यावर लक्ष ठेवू, बारकावर लक्ष ठेवू, केच्यावर लक्ष ठेवू. ऐकते काय पोरग चाट मारून धुमच पळायचं करते बाहेर. होय बापा पण तुम्ही काय केलं असेल ना. हा अशी कशी भानगडी करता मग, करायचं नाही काही केलं तर घरी निघून यायचं. भानगडी करा करत बसला तिथं आणि त्याने मारलं तरी मग आता काय म्हणत त्याला. लेकर लेकर भानगडी करते आता, कायचं लेकर लेकर भानगडी करते. आता पार्वतीला त्या संगीला जाऊन सांगाच लागते मला. जेव्हा पाहतो नातवाले मारत राहिले तिथं. आता 2 वेळा झालं मी म्हणलं काहीच म्हणत आता यावेळी जातो चांगला सांगून येतात. असे कशी लेकर लेकर मारते, किती मारलं मला लेकाले. हा तर सांगून येतो तुम्हाला नातवाले एवढं मारते का ते. हा मग मला तू काय खोटं सांगू राहिला का. आता जातोच त्या पार्वतीच्या घरी सांगतो चांगलं. हा 2 वेळा झालं लेकराले मारते तर. चल मा चल ते जाऊ त्याच्या घरी सांगू असं कसं मारते ते, किती लाल केलं माझ्या डोक्याला मारलं. हा घराकडे लक्ष दे, मी जाऊन येतो त्याच्या घराकडे. आई जाऊ द्या ना, लेकर लेकरच्या भानगडी घेता कुठं जाता, कुठं भानगडी घेऊन बसता. हा काय होते लेकर लेकरांचं भानगडी केल्या असे तू काहीच बोल नको म्हणून तर एका फायदा उचलते तर म्हणून तर मनातवाले मारते तर म्हणा लागते की नाही. चालले की असे कसं मारलं त्याला. हा लक्ष देत नाही काही नाही म्हणून राहिली तू तर जात नाही, मला तर सांगून याच लागेल ना. माय आता लेकर लेकराच्या भानगडीत भानगड करून येते वाटते माझा सासू आता. मग आता काय करावं, असं कसं बाहेर पोराले म्हणलं जाऊ नको बाहेर, ऐकत नाही. नाहीच्या बापाला सांगायला लागते, कसंच ऐकत नाही, धुमच पळायचं करते, इकडून तिकडून पाहायला की पळते. आता काय नाही का लेकर लेकराचं उगाच की नाही. आता भानगडी सासूले जाऊन सांगायचं तिथं. संगीता लेकर किती वेळचे बाहेर गेले बोलावून घ्यायचं ना, किती ऊन टपून राहिलं बाहेर. हा किती उन्हाचे खेळून राहिले आवाज दे बरं त्याला, जाय बरं. आई मी 2 वेळा झाले हो त्याला आवाज देता येतच नाही. हवं खेळतच आहे ते बाहेर. मी त्याला सांगितलं या म्हणून, किती ऊन टपून राहिलं ऐकतच नाही लेकर. तुम्हीच सांगा एकदा त्याला. काय व नर्मदे कुठे आहे ते आले ना तू. हा मग नातवाले किती मारलं व, कुठे गेले तर, किती मारून गेले तर ते. कोण पार्वती अहो ये ना व, काहून काय झालं, कायसाठी भानगडी झालं काय व, काय सांगून राहिली. लेकरावर लक्ष ठेवायचा, काही लक्ष नाही काही नाही. किती मारते व तो आले ना तू, ते दोघे बी एवढीशाला किती मारलं, किती रडून आला व ते घरी. पाय ना लाल सुरूप केलं त्याले. हा काय हे लेकर आले नाही तो कसं काय, कधी झालं भानगडी, का मारलं. मी म्हणून राहिली ती सांगितलं तरी लेकर आहे तो बाहेर लक्ष दे म्हणून. नाही वा मला खरंच काहीच माहित नाही. काय वाज सांगे तो लक्ष राहते की नाही त्या लेकरावर. किती मारलं पाय ना मला लेकराला, कळते की नाही. त्या सोन्याला त्या सोनीले किती मोठी आहे त्याच्यापेक्षा, इतकं मारलं असते का. किती रडत आले व त्याला सांगायचं लेकराले. नाही ना काकू मला खरंच काही माहित नाही व. लेकर भानगडी केली असतील ना असं कसं, मला खरंच काय माहित आता. मी त्याला सांगितलं का मारा म्हणून त्याला म्हणून, मला काहीच नाही माहित. लेकर खेळून राहिले ते बाहेर. हो हो म्हणून तर म्हणून राहिली. हा मुद्दामच मारते तुम्ही लेकराले नातवाले, जेव्हा पाहता मारत राहते तर. असे कसे मी मागच्या वेळेस मारलं तर काही म्हणले नाही, पण यावेळेस आलीच नाही तुमच्या घरी सांगायला त्याला.
अहो लेकराची भानगडी आता मार खाते तर अजून एकच होते तो त्याचं काही नसते असं एवढं हे नाही करायचं आपण कायच्या लेकराच्या भानगडीवर नर्मदे तुम्ही सांगून राहिली एकदा मारलं दोनदा मारलं ठीक आहे पण किती वेळा 2-3 वेळा झालं ना मारणं त्याचं मग यावेळेस आलीच बी सांगायला इतकं मारलं असते का दोघे बहीण भावान इतकं मारलं एकट्याला पाहिलं की मारते तर ते काही नाही त्याला बोलव इथं सांग जेव्हा पाहतो आम्ही नातवाले मारत राहते सांग बाई त्याला रे समोर सांग हा आमचं लक्ष तुला लेकरं इकडे तिकडे लेकरं होते खेळायला जाते आता किती सांगायला सांगतो मी खेळ नको त्याच्यासोबत कोणी लेकरासोबत घरीच बस एवढी मोठी टीव्ही आणली त्याच्या बापानं तरी पोरं ऐकत नाही ना खेळती लेकरासोबत माय पार्वती अशी सांगू राहिली की मी सांगितलं त्याला की तू आला ना तुला मार म्हणून आम्ही काय सांगू त्याला लेकरं होतं की असतील भानगडीत आम्हाला काय माहित माय काय माहित मग लक्ष ठेवायचं ना माय असं कसं तुमच्या घराजवळ तर खेळून राहिले ते तुम्हाला काय एवढे लक्षात नाही का लेकर भानगडी काय राहिले काय एखादा हातपाय मुळाचे माय नातवायचे त्याला नातू नाही काकू खेळून राहिले ते बाहेर मला ऐकू येऊन राहिलं होतं पण इतके मारलं नसल मला माहित आहे ना ते खेळत होते खेळात काही भानगडी झाली असेल त्याच्या काय सांगे सांगून राहिली इतकं मारलं असेल हा पाहिजे त्या पोराला एवढीशाला किती मारलं तुला माहित असते का घरात हा ते आले लेकर तसे होते सोनी आणि ते सोनी तशीच भानगडी करते मुद्दा म्हणून मला नातवाच्या भानगडी घेते तर विचार नाही किती मारलं ते मी काय लेकरू काय खोटं बोलते का विचार सांग ना माझ्या किती मारलं ते ना संगे लेकरू काय खोटं बोलते का बोलू ना त्या दोघाला बोलो इथं बोलो त्याला सांगतो आधी उद्या आज मारलं उद्या हातपाय मोडतील माहिती त्याची काय भरोसे सांग समोर सांगता येईल हो काकू आम्हाला काहीच माहित नाही ना लेकर खेळून राहिले ते मी त्याला आवाज देतो पण खरंच माहित नाही आम्हाला बी मारलं की आता लेकर भानगड करतेच ना हो नाही तर काय पार्वती लेकरासाठी भानगडी घेऊन आली तू लेकर खेळते बी नाही काय होते तर लेकरासाठी भानगडी काय पुरते का आपल्याला अहो ते बरोबर आहे पण याच्यापेक्षा मोठे आहेत ना ते समजायला पाहिजे ना लहान लेकराला कसं मारायचं काय नाही जण जण मारायची करते मग काय मारण्यासाठी मला सांगू नको बाई मी नातवाले मारले मला बोलाच लागते जाय बरं संगीता त्याला आवाज दे बरं बाहेर किती वेळची खेळून राहिली त्याला बी सांगा लागते जाय बरं बोलावून बरं त्याला हो आई मी जातो बाहेर असतील बाहेरच खेळले असतील मी बोलावून आणतो हे बाई बाहेर खेळून राहिले ते आणलं द्यायला पुन्हा ते खेळून राहिले तिकडे किती वेळचे फ्रेश सोन्या सोनी तू या पिंकीला कोण मारलं म्हणते दोघांना काय लढून राहिलं ते सांगून राहिले त्याच्या आधी अरे आले का तुम्ही हा एवढी लेगाले किती मारलं काय समजायला पाहिजे का दोघं बहीण भाऊ धरून मारायचीच करता त्याला एकदा दोनदा झालं 3-4 वेळा मारलं तुम्ही यायले त्याला बी आम्हाला मारला होता काय सांगून राहिले एवढं तुम्हाला दोघांना धक्का देईल का तुम्ही दोघं बहीण भाऊ एक आता सांगून राहिलो आता डबल ते तुमच्यासोबत खेळतच नाही मीच पाठवत नाही त्याला तुमच्यासोबत खेळायला आणि सांगून राहिले काय खोटं बोलून राहिले तुम्ही अहो पार्वती लेकराला खोटं बोलतील खरंच लेकर असतील एकमेकाला मारले असतील हे केलं तू काय सांगून राहिली खोटं बोलते हे बोलते काही पण बोलून राहिली बाई तू हो हो तुला ते नातू चांगलं वाटते ना हा 2 नातू आहेत ते आले माळे नातू मला 2 आहेत पण असं असते का एकटे लहानाला पाहून मारायचीच करते ते हे बघ नर्मदे मी सांगून राहिली आता याला दोघांना सांगून दे डबल माझ्या नातवासोबत खेळायचं नाही ना माझ्या नातवाला काय मारले गिरलं मग मी काय वाईट आहे बाई मला माहित नाही हा खूपच मारते ते दोघे आले अहो पाठवूच नको मग इकडं घरीच ठेवण्यात आले कशाला पाठवतो लेकर होतं खेळते ते बी नाही होती सांगून राहिली तिथं अहो मी काय पाठवतो हे दोघे येते आमच्या घरी याला घेऊन जाते खेळाले आणि चाली म्हणून राहिली तिथं सांग ना येऊ नको म्हणून आमच्या घरी यायले संगे त्या लेकराला समजून सांग आता सांगून राहिली मी तुला इकडे खेळायला येऊ नको म्हणून आमच्या इकडं चालले तिथं मारते ते वरी म्हणून राहिली की आम्ही नाही मारलं एवढ्याला इतकं जोजनानं मारलं हे सुन नाही राहिलं का त्याच्या चेहऱ्यावर काय हो काकू तुम्ही लेकरासाठी भानगड घेताय हा ते म्हणत आहे ना की याने धक्का मारला त्याने धक्का मारले सात आपण जाऊन पाहिलं का तिथं कोणी कोणाला मारलं तिथं सांगून राहिला तुम्ही पण बाई मला ना तू खोटं बोलत नाही खरंच बोलून राहिला ते रडत घरी आला होता पाय ना त्याला किती मारलं इतकं मारणं असते का खोटं काला बोलल ते चाललो मी आता डबल यायला सांगून दे हा मग मी वाईट लय बाई मला माहित नाही इतकं मारणं नसते मनातवाले चल ना पिंटू चल घरी आता यायचे खेळायचं नाही काही नाही तुला मारते तर चालेल तिथं याच्यासोबत खेळ जाऊ नको चला बरं घरी कुणाचं निघायचं नाही आता बाहेर तुम्ही सोनी मी तुम्हाला सांगतो जाऊ नका रे खेळाले ते पार्वती कशी ऐकते का पार्वती आली की भानगड करायला इथं तिच्या नातवाला काय तिच्या वाटी जायचं रे काय करायचं आपल्या घरी खायचं हा काय खेळतात काय जातात त्याच्या घरी उगाच बोल घेऊन येतात नाही आजी तसं नाही ते बी आपल्याला मारत असते हो आजी दादा खरं म्हणाला हो चला लेकरे तशीच आहेत हो खरंच भानगडी करते तर उगाच कायला मारायचं हा मार घेऊन येते तर मग ते माहित नाही का काकू किती बोलून गेले आता चला घरात वा टीव्ही पाहत बसायचं चालले बाहेर जाते तर खेळायले असं आहे म्हणाली मग आता लेकर होतं भानगडी करते आणि एकही होते तर हा जास्त उन्हात जाऊ नका तरी ऐकत मग आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये